श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। कुंभारखेडा तालुका रावेर येथे सुरू असलेल्या संत मुक्ताबाई संस्थानच्या फिरता नारळी सप्ताहादरम्यान महामंडलेश्वर जनार्दन हरजी महाराज तसेच रवींद्र भैया पाटील, नरेंद्र नारखेडे आदींनी येथे कन्यापूजन करून कन्याभोज केले। तर यावेळी येथे हबप विशाल महाराज खोले यांचे कीर्तन देखील संपन्न झाले। यावेळी परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती देखील होती। बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। आम्ही बिना भाकरीचं जगू शकतो पोरी हो, बिना इज्जतीचं नाही। ती तुमच्या हातात आहे। आई वडिलांच्या अपोजिट एखादी पोरगी स्वेच्छाचारी होऊन विरोधात पाऊल घालते त्यावेळेला मायबाप फक्त दिसाला जिवंत असतात। करू द्या तुमच्या लग्नाचा सोहळा आम्हाला, आम्ही भीक मागू दुसऱ्याला, पण तुमचं वाईट करणार नाही पोरी हो। राहू द्या पाठीमागं त्या मामाला उभं, धरू द्या अंतरपाठ। दुसऱ्याच्या भाचीच्या लग्नाला गेल्यावर त्याचं अंतःकरण त्याचं ऊर भरून येतं। मी माझ्या भाचीच्या विवाह सोहळ्याला पाठीमागं उभा राहील, राहू द्या त्याला। म्हणू द्या त्या ब्राह्मण देवतेला मंगलाष्टका, येऊ द्या त्या भूदेवाला। तुमच्या बापाने या सगळ्यांना आळवणी केली, महाराज यावं आमच्या पोरीच्या लग्नाला, एक मंगलाष्टक म्हणा बरं का। पाया पडलाय तुमचा बाप, करू द्या त्याची हौस। तुमच्या लग्नाच्या ओझ्यानं, पैशाच्या ओझ्यानं रात्री झोप न येणाऱ्या बापाला तुमचा कर्तबगार भाऊ सांगतो, बाबा माझं लग्न साधं सुध करा, पण बाईच्या हौसमौस करा बाबा, माझं साध करू। इतक्या स्वाभिमानी विचाराच्या भावाच्या बहिणी आहात तुम्ही। अरे येऊ द्या या माऊलीला, कष्टकरी बाईला, रावेर यावल तालुक्यातल्या। तुमची आई कधी फोटो काढायला स्टुडिओत गेली नाही। तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालतानाची माय या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या, तोच ती मेल्यावर एखादा फोटो शिल्लक गेली नाही। तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालतानाची माय या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या, तोच ती मेल्यावर एखादा फोटो शिल्लक राहिला तर तुमच्या घरात तरी लावायला होतो। कधी स्वतः करता बाजारात खादीचा ड्रेस न विकत आणणाऱ्या या बापाला तुमच्या लग्नात जरा नवीन सासरवाडीहून आलेला एखादा पोशाख ड्रेस घालू द्या। सगळे शेतकरी लोक आहे आपण जळगाव जिल्ह्यातले। लय लोकांच्या दारातलं अन्न खाल्लं पोरं आम्ही, त्या अन्नाचं ऋण झालंय आमच्यावर। आम्हालाही लोक म्हणतात आता बाईचं लग्न होईल। हो हो करायचंय बाईचं लग्न, एकदा वाड्यात पंगत घालू द्या।